हाय हॅलो सगळ्यांना माझा नमस्कार. मी विद्या, इट्स विद्याज हँडमेड या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला टाके कसे विणायचे किंवा सुई कशी पकडायची याबद्दल माहिती सांगणार आहे. आज आपण बेसिक गोष्टी शिकणार आहोत, जसं की गाठ कशी बांधणे किंवा साखळी कशी घेणे याबद्दल आपण माहिती घेऊया. कारण गाठ घेताना उलटा 4चा आकडा असा घ्यायचा, जो उलटा असतो असा. मी तुम्हाला व्यवस्थित करून दाखवते. पहिले बोटाला लोकर गुंडाळणे. सुई पकडताना कुणी असं पकडतं, कुणी असं पकडतं. हे बघा, गाठ देताना असा 4चा आकडा. ह्या 4च्या आकड्यामधनं ही सुई घेऊन सुईमधनं असं व्यवस्थित काढायचं. गाठ देताना आपण दुसरी पद्धत म्हणलं तर अशी घेतात गाठ. हे साधी अशी. आणि नंतर ह्या दोऱ्याला, शेवटच्या दोऱ्याला पकडून धरायचं आणि सुई देताना असं सुईला तिडा घालून घ्यायचा आणि तो तिडा त्या गाठीतनं काढायचा, म्हणजे साखळी तयार होते. आणखीन एकदा तसंच करूया. असं तिडा द्यायचा आणि बाहेर काढायचा, तिडा द्यायचा, बाहेर काढायचा. साखळी जर चांगली आली तर तुम्हाला व्यवस्थित शिकता येईल. हे बघा, ही पूर्ण अशी खोलली जाते. एका गाठीवर सगळं काम अवलंबून असते. ही गाठ नंतर आणखीन एकदा आपण बघूया. ही साखळी अशी, हे असं ओढून घ्यायचं, ह्या त्या गाठीतनं घ्यायचं सोडून. ही झाली साखळी. ही साखळी जर चांगली आली तर विणकाम व्यवस्थित होते. आता आपण दुसऱ्या टाक्याबद्दल माहिती घेऊया. दुसरा टाका म्हणजे मुकाखांब. त्याला सिंगल क्रोशावी म्हणतात. मुकाखांब घेण्यासाठी आपण एक साखळी वाढवावी लागते. म्हणजे जसं की पहिले आपण शिकलो की साखळी कशी घेणे आणि गाठ कशी घेणे. त्यासाठी आपण अशा 10 साखळ्या घेऊया. 1 2 3 4 8 9 10. आता हे 10 साखळ्या येण्यासाठी एक साखळी वाढवावी लागते, म्हणजे 10 साखळ्या येतात. जसं की हे असं घ्यायचं आणि दुसऱ्या साखळीतनं घेऊन असं दोरा बाहेर काढायचा आणि हे त्या दोन्हीमधनं एक. आणखीन एकदा ही परत ह्या साखळीमधनं असं घ्यायचा. ह्या दोऱ्याला तिडा देऊन हे दोरा असा अलगद बाहेर काढून या दोन्हीतनं असं बाहेर काढ. जसं की हे बघा, हे झाले का? हे असंच हे घेत राहायचं. याला मुकाखांब म्हणतात किंवा सिंगल क्रोशा म्हणतात. ह्याची उंची 1 असते, 1 साखळीने असते. हे बघा, साखळी व्यवस्थित आली की वरची खांब व्यवस्थित येतात. जास्त ओढून बी घ्यायची नाही आणि ढिल्लंही सोडायचं नाही. जसं की
आणखीन आपल्याला इथं एक वाढीव साखळी घ्यायची आणि फिरवून घ्यायचा असा. आता ह्या साखळीवर ही साखळी आली, ह्या खांबावर ही साखळी घेतली. तसंच दुसऱ्या खांबावर घ्यायचं, हे असं. ह्या दोन्हीतनं एक, जसं की ह्यातनं घालायचं असं दुसऱ्या खांबावर, त्यातनं असं काढून असं. याला सिंगल क्रोशा म्हणतात किंवा मुका खांब म्हणतात. हे असं. आणि शेवटच्या हे बघा,